आज उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे याचं स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे। पण त्याचबरोबर एक स्पष्ट करून टाकलं आहे की 2019 ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं। उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्रजी फडणवीसजींनी मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो, बनण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो। उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा। जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही, बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो, ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही, वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आलं नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करतील असं लहान मुलाला पण विश्वास वाटणार नाही। अरे ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता, ज्याचं अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही, मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये, ज्याला साधं आपल्या कोण कंपनीमध्ये कारकून ठेवणार नाही, ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या 5 लोकांना उभं केलं नाही, ज्यांना शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही, त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री बनवणार होते। याचा एवढाच अर्थ होतो की आता मानेचे औषधाचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे, केमिकलचा फार मोठा लोचा झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ वळवळ हा उद्धव ठाकरे नावाचा वेडा करतो आहे। स्वतःच्या मुलाची परी लायकी समज, ज्याला स्वतःचं लग्न जमवता येत नाही, संसार करता येत नाही, स्वतः काय पाहिजे हे कळता येत नाही, त्याच्याबद्दल एवढं मोठं करून आमच्या देवेंद्रजींबद्दल अशा पद्धतीची चुकीची माहिती देणं हे उद्धव ठाकरे सारख्या नालायकालाच कळेल। उद्धव ठाकरेला सांगतो की अशा पद्धतीचे इंटरव्ह्यू देण्यापेक्षा इंडियन एक्सप्रेसला मी विनंती करीन, कधीतरी जयदेव ठाकरेंनी कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट जरा इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर छापा। ठाकरे कुटुंबातले सदस्य या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाबद्दल काय बोलतात ते जरा एकदा इंडियन एक्सप्रेस मध्ये छापा, जेणेकरून महाराष्ट्राच्या देशाला जनतेला कळेल का हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्यांनी प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांची योग्य वेळी मृत्यूची तारीख जाहीर केली नाही, कारण का काही कागदपत्र मागे पुढे राहिलेले, तो माणूस
आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांवर अशा पद्धतीची अगर त्यांची प्रतिमा लोकांसमोर आणत असेल तर उद्धव ठाकरेवर कोणावरही विश्वास नाही, एवढंच या निमित्ताने सांगितलं. संजय राऊत असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही, भाजपा मात्र ढेकळले. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृत पद्धतीने आपल्या भावाला घेऊन शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी माहिती जी आमच्या कानावर आलेली आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब 4 जूनला निश्चित पद्धतीने होईल. मग तेव्हा आपल्याला कळेल की एकनाथ शिंदे साहेब असो की अजित दादा तिकडला तिकडेच आहे. हा नालायक हा कधी उद्धव ठाकरेला सोडून आपली खासदारकी आणि भावाच्या आमदारकीसाठी म्हणजे तारखा पण ठरलेल्या आहेत. शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करायचा शिंदे साहेबांबरोबर तारखा ठरलेल्या आहेत, जागा ठरलेली आहे. फक्त 4 जूनची वाट पाहतायत म्हणून आगे आगे देखो होत आहे. क्या संजय राऊत असं म्हणतात पंतप्रधानांना भीती आहे त्यामुळे ते आता सभा घेत आहेत. 10 वर्षात सत्तेत असणाऱ्या मोदींना घाम गाळायला आता लागतं असं वाटतंय. मग उद्धव ठाकरे काय डायपर घालून सभा घेत आहेत का? कारण का पुरा देश हे जो मोदीमय झालेला आहे, मोदींना लोक बघण्यासाठी, मोदी साहेबांना ऐकण्यासाठी आणि आमचा पंतप्रधान ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय, 2-2, 3-3 योजनांचा लाभ आम्हाला होतोय, एवढं प्रेम देशाची जनता ज्या मोदीजींवर करते त्यांना घाम फुटणं तर लांबची गोष्ट आहे. त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सपाटामुळे उद्धव ठाकरेला आता डायपर घालण्याची वेळ आली आहे. याबद्दल संजय राजाराम राऊतने विचार करावा. इंडिया आघाडीला देशात 300 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि राज्यात 35 पेक्षा जास्त जागा मिळतील असं संजय राऊत म्हणतात. 90चा परिणाम आहे. इलेक्शन वेळी 90 मोठ्या प्रमाणामध्ये वाटली जाते अशी माहिती आमच्याकडे आहे. त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे इंडिया आघाडीला 300 जागा भेटतील असं स्टेटमेंट. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेल संध्याकाळची 7:30ची वेळ सकाळी झाली आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिसणार नाही. प्रश्न विचारलाय तुम्ही, बाजूवाल्यांनी प्रश्न विचारलाय तुमच्या. दूरदर्शन हे भाजप-प्रणीत झालंय असा संजय राऊतांनी आरोप केला. दूरदर्शन भाजप-प्रणीत झालं. मग सामना पण तर काँग्रेसचं मुखपत्र झालेलं आहे. सामना कुठे बाळासाहेबांचं आणि ज्वलंत हिंदुत्वाचं मुखपत्र राहिलेलं आहे. काँग्रेस म्हणजे राहुल गांधी काय कपडे घालतो, राहुल गांधी कोणाबरोबर फिरतो, काँग्रेसचं प्रत्येक वाक्य आज सामनामध्ये जे छापून येत आहे ते काँग्रेसचं तो मुखपत्र आहे. म्हणून दूरदर्शनचं सोडा, तुमच्या काँग्रेसचं तुमच्या सामनाचं जे काय आता काँग्रेसीकरण झालंय त्याबद्दल जरा उत्तर द्या. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पंतप्रधान का असू शकत नाहीत? पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, महाराष्ट्राला हा मान का मिळू नये असंही संजय राऊत म्हणतात. पाकिस्तानमध्ये तसं पंतप्रधानांची खुर्ची खाली असं मला ऐकतंय. कारण इंडियामध्ये भारतामध्ये तर त्याची बुकिंग झालेली आहे. म्हणून उद्धव ठाकरेला पाकिस्तानचा पंतप्रधान करा आणि पाकिस्तान ऐकल्यानंतर पवार साहेब निश्चित पद्धतीने पाठिंबा देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून कधी लाहोरला जात आहेत याची तर आम्हाला कळवा, आम्ही गाजत वाजत त्यांना इथून पाठवून देऊ पाकिस्तानला. तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्व उजळून निघालं असं नाही. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होतील. संजय राजाराम राऊतनी गळ्यात भगवा पट्टा घातला म्हणजे हिंदुत्ववादी होत नाही हे त्यांनी लक्षात घालावं. कारण का त्यांचे अंतर्वस्त्र हिरवे आहेत. म्हणून गळ्यात जसं लोगो भगवा झाला म्हणजे हिंदुत्व होत नाही, तसं गळ्यात भगवा घातला म्हणून कोण हिंदू होत नाही. पहिला आतमधला हिरवा अंतर्वस्त्र बाजूला काढून फिरा आणि मग दुसऱ्यांना भगवामय करायला विचार करा.
त्यांनी असाही दावा केलाय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ह्या मोठ्या मताधिकारी निवडून येतात असे संजय राऊत म्हणतात. ज्या संजय राजाराम राऊतला साधी स्वतःच्या ईशान्य मुंबईमध्ये लढण्याची हिंमत झाली नाही, त्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक झाली नाही, तो जेव्हा निवडणुकीच्या हवेबद्दल बोलतो ना तर हे मोठा विनोदच आहे. पहिले एक तरी साधी सरपंचाची निवडणूक लढव, नगरसेवकाची निवडणूक लढव आणि मग इलेक्शनचे किंवा निवडणुकीचे अंदाज बांध, एवढं संजय राजाराम राऊतला सांगेल. तर पाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलेला आहे. आपण स्वतः फडणवीस, अमित शहा, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी 5-6 वेळा बैठका झाल्या, मंत्रिपद ठरली. मात्र मुंबईला आल्यानंतर शरद पवार यांनी आपला शब्द फिरवला. मग अमित शहाने मला फोन केला आणि शब्द पाळण्यासाठी सांगितलं, म्हणून मी फडणवीसांबरोबर सकाळचा शपथविधी घेतला. त्याचा हाच अर्थ होतो की अजित दादा हे शब्द पाळणारा नेता आहे. दादांनी त्या मीटिंगमध्ये जे ठरलं ते तसं तसं खरं सांगितलेलं आहे. गौप्यस्फोट करायला सत्य सांगितलेलं आहे. जे आतापर्यंत खोटं सगळेजण तिथे म्हणजे पवार साहेबांकडून जे काय चुकीचं चित्र सांगितलं जात होतं, अजित दादांनी सत्य सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यावर पण शिक्कामोर्तब होतो की दादा, अजित दादा दिलेला शब्द म्हणजे पवार कुटुंबामध्ये कोण शब्द पाळणारा नेता असेल तर तो अजित दादा पवार आहे, हे त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं.